नमस्कार शेतकरी भावांनो, मी आज छत्रपती संभाजीनगरहून आज या ठिकाणी दक्षिण अहिल्यानगर जुना अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी आमच्या संघटनेचे राज्याचे उपसचिव आणि नगर नाशिक विभागाचे प्रमुख आमचे मेजर सुभाष वाळून, आमच्या संघटनेचे राज्याचे कार्यकारिणी समितीचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ नेते अंबादास कोरडे पाटील, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ कोतकर, बाकी सर्व दादा पाटील नाबदे किंवा संदीप गवारे किंवा इतर सर्व आमचे प्रतिनिधी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या ठिकाणी आम्ही संघटनेच्या वतीनं निलेश लंके यांना उमेदवारी जी त्यांना त्या पक्षाने दिलेली आहे त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे. निलेश लंके हे सक्षम आणि कार्यक्षम आमदार म्हणून त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भ्रष्टाचाराला मुळासकट उपटून काढण्यासाठी, अहमदनगर जिल्ह्यातील राज्याच्या भ्रष्टाचाराचं मूळ त्या ठिकाणी अडकलेलं आहे. त्या विखेंच्या भ्रष्टाचाराला समूळ उकडून फेकून टाकण्यासाठी तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी निलेश लंकेंना आपल्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्या ठिकाणी त्यांना निवडून द्यायचं आहे अशी विनंती करण्यासाठी मी आज इथं पारनेरमध्ये तुमच्या सर्वांना सूचना करत आहे. आम्ही तशा पद्धतीचं निलेश लंकेंना पाठिंब्याचं पत्र देखील दिलेलं आहे. निलेश लंकेसारखा खासदार जर लोकसभेत असेल तर त्या ठिकाणी कोणत्याही रावणाची शेतकऱ्यांना लुटण्याची हिंमत होणार नाही. म्हणून निलेश लंकेंना त्या ठिकाणी पाठवून विखे पाटलांचं भ्रष्टाचाराचं साम्राज्य हे नगर जिल्ह्यातून समूळ नष्ट करण्यासाठी कितीही मोठे त्या ठिकाणी नेते आले आणि त्यांनी सांगितलं तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की त्या ठिकाणी राज्यातली सहकारी साखर कारखानदारी देशातली ज्यांनी आणली त्या स्वर्गीय विठ्ठलराव विखे पाटलांना मी वंदन करतो आणि त्यांच्या अनुयायांनी ही साखर कारखानदारी दूध संस्था ह्या मातीत घातल्या. त्याचा मुख्य सूत्रधार हा राधाकृष्ण विखे पाटील आणि त्याचा मुलगा सुजय विखे पाटील हे आहेत. यांना मतदान तर करायचंच नाही आहे, पण जर कोणी त्यांच्या बाजूनं करणार असेल तर त्यालाही थांबवा आणि त्याच्या भ्रष्टाचाराची आलेख त्याच्यासमोर ठेवा. त्यांना मतदान करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी काल त्या ठिकाणी मी येत असताना मला व्हिडिओ एकाने पाठवला आणि त्यांनी सांगितलं की राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतात. राज्यातल्या सहकारी साखर कारखानदारी नष्ट करण्याचं काम ज्या उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी केलं त्यांच्यावर प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. ते कुठंही मागे घेतलेले नाहीत. या लोकांनी चुकीच्या माणसाला निवडून देण्याचं आवाहन केलेलं आहे. मी विखे पाटलांना जाहीर आवाहन करतो की तुमच्या लंकेमध्ये तुमचा पराभव होणार आहे, कारण तुमच्या लंकेतला बिभीषण हा निलेश लंकेंच्या बाजूने असल्यामुळं तुमचा पराभव अटळ आहे. आणि सर्व शेतकऱ्यांनी निलेश लंकेला प्रचंड बहुमताने विजयी करून शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने खासदार म्हणून आपल्या कांदा आणि ऊसाच्या संदर्भात, दुधाच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी त्याला लोकसभेत पाठवा असं जाहीर आवाहन मी पारनेर आणि अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व मतदार शेतकरी बंधू भगिनींना करतो. शरद जोशी विचारमन शेतकरी संघटना, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग, अनुसूचित जाती जनजाती एवं अल्पसंख्याक महासंघ या संघटनेचा देखील निलेश लंकेला आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे. तुम्ही सर्वांनी त्यांच्या चिन्हाच्या समोर बटन दाबून त्यांना विजयी करा असं आवाहन मी या ठिकाणी आज आमच्या संघटनेच्या वतीने करतो आहे. जय किसान, जय महाराष्ट्र, जय शरद जोशी, जय भारत.